हेलो बिल्लो। ठीक आहे, 6:30 वाजायला आलं, एक 2 मिनिटं राहिली. ये जो रिलेपी है वो चार गुने पानी में बनाना है सर, क्या बताना होता है? 4 गुना गुना। और ओलन वो 5 गुना। रिलेपी तो ऐसे ही रहती है कि हाँ हाँ हाँ, तो फिर उसमें 4 गुना नहीं, ज्यादा होना चाहिए. बड़ा वो क्या पता नहीं चलता. मंडा 14 गुण में है. हाँ, विले पेया जो है, पेया जो होगी वो 8 गुना है. नहीं, पेया 14 गुना है. पेया 14 गुना ही है. मंड है वो 14 गुना, मगर वो पकने के बाद चावल पकने के बाद ऊपर का पानी क्यों मंड. हाँ हाँ, बराबर है. विलेपी और रिलेपी है वो 4 गुना पानी है, और ओलन है वो 5 गुना पानी. तो वो कैसे हो सकता है? वो कैसे? नहीं, वो कुछ गड़बड़ है फिर. लेकिन सभी तो ऐसे यहाँ पे क्या बताई गई है, से पूर्वकत्वा भावान्नलकत्वं विकेले तत्वोपिय द्रवा लघुतरा. हाँ, नहीं, लेकिन इसमें प्रमाण नहीं दिया अब तो उसका. ओजनस्य पूर्व क्या इसका मतलब क्या है? ओजन पूर्व पूर्वकत्वाभाव. उदनस्य पूर्वत्वाभावान्नलकत्वं न गुरुत्वम् उक्तम्. उदन अपेक्षा लघवी विलेपी था. विलेपी उदन से लघवी है. तोपि पेया द्रवा लघुतरा ततोपि मंडा. तो यथा पूर्वं शिवस्तत्र उदनस्य तत्वाभावात् न लघुत्वं न गुरुत्वम् उक्तम्. उसका कुछ लघुत्व या गुरुत्व के बारे में बताने, उसके पर कुछ नहीं है. उसके पूर्व कुछ नहीं है. इसलिए ओदन के गुरुत्व के लघुत्व के बारे में कुछ बता ना सकते. वो इस सभी की अपेक्षा वो ज्यादा गुरु है. इतना तो हो गया. लेकिन वो दूसरे किसी की अपेक्षा लघु है, वो आगे जो आया है ना, वो उसमें से कर सकते हैं. तर ठीक आहे, मला वाटतं आपण सुरू करूया आणि प्रार्थनेने सुरुवात करू. शंखं चक्रं जलौकान् दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यांशु परिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तन् निखिलगदवन प्रौढदावाग्निलीलम् ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम्. आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान्. द्रष्टा ज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च
अध्यापकोऽभिषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोद्धि सः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं प्रयतामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि वैद्यागमज्ञांश्च पितामहाः. तर परवाला आपण मंडपे या विलेपीनाम ओदनस्य च लाघवं यथा पूर्वं शिवस्तत्र मंडो वानुलो मनः त्रुड्ग्लानि दोषशेषघ्नः पाचनो धातु साम्यकृत स्रोतो मार्गकृत क्लेदी स्वेदी संदुक्षयति चानलम. तर इथपर्यंत आलेलं असणार अशा स्वरूपाचे होतो. मंडपे या विलेपी या क्रमांकाने अधिकाधिक गुरु होत जातात. त्यामुळे मंड सर्वात लघु, त्याच्यानंतर थोडी गुरुपेया, त्याच्यानंतर विलेपी आणि मग ओदन असणार अशा स्वरूपाचा. आणि मंड हा कल्याणकारक वातानुलोमन, त्रुड्ग्लानी दोष शेषघ्ना उरलेल्या दोषांचं पाचन करणार अशा स्वरूपाचा. धातुसाम्यकृत धातुसाम्य निर्माण करणारा, स्रोतोमार्दवकृत स्रोतसांबद्धत्व आणणारा आणि संदुक्षय स्वेदी संदुक्षय येथे चांदलम निर्माण करणारा आणि अग्नी प्रबल करणारा किंवा अग्नी संदुक्षित करणारा असा म्हणून दिला आहे. तर हे सगळं जे वर्णन आहे त्याच्यातून पुढे पाचनो असं जे काही प्रकरण आलेलं आहे, धातूंचं दोषांचं पचन करणारा असणार अशा स्वरूपात आणि धातुसाम्य निर्माण करणारा. याच्यावरती थोडंसं इलॅबोरेशन झालं तर जास्त बरं पडेल असं परवा संपवताना लक्षात आलं होतं. या सगळ्या संदर्भामध्ये एकदा आमाचा विचार होणं अशी एक गोष्ट कुठेतरी करायला हवी. आणि म्हणून सूत्रस्थान अध्याय 13 मध्ये वाग्भटाच्या उष्मणोपबलत्वेन धातू माध्यम अपाचन दुष्ट मामाशय गतम रसमामम प्रचक्षते या व्याख्यापासून सुरुवात करून त्या संदर्भामध्ये सविस्तर विचार करणं असा एक भाग कदाचित अपेक्षित राहावा. आता असं झालंय की तिथं वर्णन करत असताना अग्नीच्या अल्पबलत्वामुळे असं वर्णन केलंय आणि आद्य धातू रस असणारा अशा स्वरूपाचा किंवा रस नावाचा असणारा अशा स्वरूपाचा तो अपाचित असा धातू दुष्ट होतो आणि आमाशय जातो. तर उष्म्याचं अल्पबलत्व हे विविध प्रकारांनी येऊ शकतं. मुळात अग्नी मंद आहे आणि तुम्ही नित्याच्या स्वरूपातलं अन्न खाल्लं, नित्याच्या प्रमाणातलं खाल्लं. अग्नी ठीक आहे पण जास्त गुरु जास्त प्रमाणामध्ये खाल्लं असणार आहे. तरीही अग्नीच्या अपेक्षेने जेव्हा अन्न जास्त गुरु असणार अशा स्वरूपाचं राहील किंवा मात्राधिक असणार अशा स्वरूपाचं राहील तेव्हा ते अपाचित असणार अशा स्वरूपाचं राहतं. आणि मग दोष ठिकाणी वाढतात, त्याने ते दुष्ट होतं आणि पुन्हा आमाशयाकडे धाडलं जातं. तर ह्या परिस्थितीमध्ये जर लंघन केलं गेलं, नवीन आहार घेतला गेला नाही तर त्याचं पचन शरीर करतं. नियम असा आहे की आहारम पचती शिखी दोषान आहारवर पचती धातून दोषक्षये जीवितन धातू संशये. तेव्हा मी आहाराचं पचन करतो पण
दोषान आहार वर्जित पचते. आहार जर सोडला तर दोषांचं पचन करतो. तर आहार आणि दोष अशा दोन्ही गोष्टी पचनासाठी उपस्थित असतील तो बाय डिफॉल्ट आधी आहाराचंच पचन करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून जेव्हा सामदोष आहेत तेव्हा लंघन हेच महत्वाचं असणार अशा स्वरूपाचं ठरतं. जेव्हा लंघन केलं जाईल तेव्हा आहार नसल्यामुळे स्वाभाविक दोषांचं पचन असणार अशा स्वरूपाचं होईल. त्यात एक उलटकर सर दोन प्रकारच्या आमाचं किंवा साम अन्नाचं दोषाचं असं म्हणून वर्णन करायचं. एक भानगड अशी आहे की आम्ही बाहेर अन्न शिजवतो आहोत आणि अग्नी कमी पडला, संपला की असं काहीतरी झालं आणि अर्धवट शिजलेलं असणार अशा स्वरूपाचं अन्न तयार आहे. ते मुळातच आम किंवा कच्च असणार अशा स्वरूपाचा निर्माण होताच चांगलं निर्माण नाही झालेलं. आणि दुसरा एक भाग असा की आम नावाचा काहीतरी पदार्थ स्वतंत्र निर्माण झाला आणि तो दोषांना धातूंना येऊन चिकटला असणार अशा स्वरूपाचं काहीतरी घडलं आणि मग ते आमेन सहिता हा सामाहा अशा स्वरूपाचा दोष हा धातवा मला असं काहीतरी ते प्रकरण झालं. त्या ते आम नावाची गोष्ट एंटिटी स्वतंत्र असणारी अशा स्वरूपाची काहीतरी आहे आणि साम दोष असं म्हणत असताना तो त्याला चिकटले असणार अशा स्वरूपाचं किंवा संयुक्त झालाय त्याच्याशी. आणि नाही तर मुळात निर्मितीच कच्ची झालेली असणारी अशा स्वरूपाची आहे. चरकानी विमानस्थानामध्ये दुसऱ्या अध्यायात आम एव अन्नरसः भूयः अप्रेण आहारात असेन उपसृजत सर्वानेव दोषांत प्रकोपयत अशा स्वरूपात एक वर्णन. तेव्हा आदल्या दिवशीचं न पचलेलं अन्न त्याच्यापासून निर्माण झालेला कच्चा अशा स्वरूपाचा आमरस नवीन आहार त्याच्यामध्ये येऊन पडला असणारा अशा स्वरूपाचा आणि त्याचा एक आहार रस बनला आणि ते तळच्या तसंच पुढे पाठवलं गेलं असणार अशा स्वरूपाचं. तर इथं मुळात निर्मितीच अपक्व असणारी अशा स्वरूपाची काहीतरी झालेली आहे. आणि मग त्या परिस्थितीमध्ये त्याचं पुन्हा आमाशयामध्ये येणं नावाची काहीतरी गोष्ट अपेक्षित राहते असणार अशा स्वरूपाचं. एक गोष्ट अशी दिसते की पचन जर व्हायला हवं असेल तर ही गोष्ट पुन्हा आमाशयामध्ये येत राहणं असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून ज्वराच्या प्रकरणामध्ये शुद्धाशुद्ध विवाह क्रमात असं वर्णन करतात. आणि मग ते स्रोतस मोकळे आहेत किंवा नाहीत, किती दूरचा धातू आहे असणाऱ्या स्वरूपाचं, त्याच्याप्रमाणे त्याला आमाशयामध्ये येऊन हे व्हायला किती काळ जातो. आणि म्हणून रोज 2 वेळेला ताप, रोज 1 तास ताप, 1 दिवसाआड 2 दिवसाआड अशा स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी घडतात त्यानुसार भिन्न भिन्न अशा काहीतरी गोष्टी राहतात. कोणाचे तरी स्पीकर्स ऑन आहेत, माईक ऑन आहे. तर त्यामुळे या सगळ्या प्रक्रियामध्ये लंघन जेव्हा घडतं तेव्हा मुळात सुरुवात जठराग्नीपासूनच होते आणि ते पुन्हा आमाशयात येणं अशा प्रकारची काहीतरी गोष्ट चालू राहते असं एकंदर दिसत. एक पुढच्या सूत्रामध्ये सर्वदेह प्रविसृतान सामान दोषांना निरहरेत लीनान धातुषा अनुत्कृष्टान फलाद आमाद्रसानिव आश्रयसी नाशा येते सुरदुर्निरकृतः असं सूत्र येतं.
मग दोषांच्या संदर्भामध्ये आलेलं सूत्र आहे. तेव्हा सर्व देहामध्ये पसरलेले जे सामदोष आहेत त्यांचं निर्हरण करण्याचा प्रयत्न करू नये. त्या आशयाच्या नासाला कारणीभूत होतात. कच्च्या फळातून रस काढावा त्याप्रमाणे असणारा स्वरूपाचं. म्हणून क्षमयेत्तान प्रगेण सुखम वा कोष्ठमाने ज्ञात्वा कोष्ठ प्रपन्नांश यथा सन्नम निररे. मन करावं त्यांचं प्रयोगाने असणार अशा स्वरूपाचं, किंवा सुखाने कोष्ठात आणावं आणि कोष्ठात आले तशी खात्री झाली की मग सन्नम विनिररे जवळच्या मार्गाने बाहेर काढावं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण. तर त्यांचं पचन होणं अशी गोष्ट मूळ अपेक्षित राहते आणि पाक झाला की कोष्ठाकडे प्रवृत्ती होते. बुद्ध्याभिसंधाना पाकात जे काय आलं आणि मग तरी सुद्धा त्यांची क्वांटिटी आहे, शमन करण्याजोगी आहे का शोधन करण्याजोगी आहे असं लक्षात घेऊन जर क्वांटिटी जास्त असेल तर शोधन आणि नाहीतर मग शमन असणार अशा स्वरूपाची गोष्ट करायला हवी आणि मग ते जवळच्या मार्गाने करायचं आहे असणार अशा स्वरूपाचं राहील. एक परवा मुद्दा असा निघाला होता की त्याचं खऱ्या अर्थाने शमन करता येत नाही होत. आम नावाची जी गोष्ट आहे ही शरीराला उपकारक नाहीच आहे असणार अशा स्वरूपाचं आणि त्याच्यामुळे ती बाहेरच घालवायला पाहिजे. फक्त आम अवस्थेमध्ये त्यांना बाहेर नाही घालवता येत, निराम अवस्थेमध्ये आणून ते बाहेर घालवायचं असणार अशा स्वरूपाचं. पण साम असतील आणि स्वयंप्रवृत्त असतील तर उपेक्षा करायची असं. प्रवृत्तान प्रागतो दोषान उपेक्षित हिताशिना विबद्धान पाचनेस्ते पाचयन निर्हरेवा असणार अशा स्वरूपाचं. विबद्ध असतील तर पाचन करावं किंवा निर्हरण करावं असं पुन्हा सूत्र त्या ठिकाणी येतं असणार अशा स्वरूपाचं. पण एक गोष्ट नक्की आहे की जर निर्मितीच कच्ची अशा स्वरूपाची झालेली असेल, ज्या आमच्या दोन संकल्पना मांडल्या, तर पाचन झाल्यानंतर ते शरीराला सात्म्य करून घेण्यासारखं असणार अशा स्वरूपाचं नक्की राहील. त्यातून चांगल्या धातूंची निर्मिती असणाऱ्या स्वरूपाची होईल आणि त्यामुळे मग त्यांना निर्हरण करण्याचा संबंध नाही. फक्त दोष जास्त प्रमाणामध्ये निर्माण होत आहेत असं जर असेल, निराम आहे असं जर असेल, तर त्याचं शमन करायचं का शोधन करायचं हा पुढचा मुद्दा येईल. आणि मग शोधन अति मोठ्या प्रमाणामध्ये दोष असतील, दोष असणाऱ्या अशा स्वरूपाचे, तर शोधन करणं हा जास्त योग्य मार्ग आहे असणार. पण नाही तर शरीर घटकांमध्ये त्याचं रूपांतर होणं आणि ते वापरले जाणं अशी गोष्ट स्वाभाविक असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे. ते याला छेद देणारा दुसरा एक भाग असू शकतो की आमविषम असं जेव्हा विषसंज्ञक आम्हाला म्हटलेलं आहे, महाघोर असणारं वगैरे अशा स्वरूपाचं, तर त्याच्या बाबतीमध्ये ते शरीराला सात्म्य घडवून आणता येईलच असं नाही. ते कदाचित बाहेर काढण्यासारखाच विषय असणारा अशा स्वरूपाचा आहे आणि म्हणून तिथं ते अजीर्णम उद्धारयाणम असं एक अग्रसंग्रह येतो. जे पचन होऊच शकत नाही नक्की असणारा अशा स्वरूपाचं पण कोष्ठस्थ आहे, तर ते बाहेर काढावं असाच त्याचा अर्थ राहील. पण ते विषरूपत्वाला गेले आहे असं जर नक्की असेल तर बाहेर काढण्याच्या संदर्भामध्ये विचार करायला लागेल. अर्धवट कच्च असणारा अशा स्वरूपाचा आहे तर पाचन करून शरीराला सात्म्य करून घेता येईल अशा प्रकारची गोष्ट राहील. आणि म्हणून तो पाचन आहे मंड वर्णन करत असताना तृग्लानी दोष शेषग्ना पाचनो धातु साम्यकृत, उरलेल्या दोषाचा नाश करणारा पाचन असणारा अशा स्वरूपाचा आणि धातु साम्य निर्माण करणारा. त्या पाचन पण होतं आणि त्याचं घटकांमध्ये, शारीरिक घटकांमध्ये रूपांतर होणं अशा प्रकारची पण गोष्ट
घडते असं लक्षात ठेवायला काही हरकत नाही असणार आहे स्वरूपाचं. क्षुतृष्णा ग्लानी दौर्बल्य कुक्षिरोग ज्वरापहा मलानुलोमनी पथ्या पेयादीन पाचन. तेव्हा क्षुधा तृष्णा ग्लानी दौर्बल्य कुक्षिरोग आणि ज्वर यांना दूर करणारी असणारी अशा स्वरूपाची मलानुलोमन अशी पेय आहे. दीपन आणि पाचन अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी करते. तर कुक्षिरोग आणि ज्वर हे प्रामुख्याने दिलेले असणारे अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. ज्वरंध्यो ज्वर सात्म्यत्वात असं म्हणून ज्वर पेयाच्या संदर्भातलं वर्णन येतं. ती ज्वरघ्नातीचा गुणधर्म असणारी अशा स्वरूपाची आहे. मलानुलोमन करणारी आहे आणि पाचन आणि दीपन दोन्ही गोष्टी करणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत. तर जनरली याच्यामध्ये सुरुवातीला पाचन आणि मग दीपन असा क्रम अपेक्षित राहतो. मी नेहमी एक उदाहरण देतो की समजा माझा अग्नी 2-2.5 पोळ्या भात आमटी भाजी असं सगळं खायला समर्थ असणार, पचवायला समर्थ असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि आता काही कारणाने अग्नी मंद झाला आणि त्याची कॅपॅसिटी काय पेया पचवण्याची इतकीच खाली आली असणार या स्वरूपाची. ज्वर आला या सगळ्या प्रकारात, म्हणून मी पेया घेतली आणि मग नंतर ज्वर गेला पण अग्नी माझा अजून काय 300-400 मिलीलिटर पेया पचवण्या इतपतच समर्थ आहे. तर तो हळूहळू पुन्हा वाढायचा. पेया मुळात स्वतः दीपनी आहे आणि मग सगृत वगैरे नावाच्या स्वरूपाचं घेतलं गेलं तर ते आणखीन पुन्हा अग्नी वाढवेल आणि मग पुन्हा 2-2.5 पोळ्या पचवण्याच्या क्षमतेची झाली पूर्वी जेवढा अग्नी होता असणार अशा स्वरूपाचा, कि मग हळूहळू पुन्हा पूर्वीच्या आहारावरती यायचं असं अपेक्षित आहे. तेव्हा पहिल्यांदा पाचन आणि मग दीपन. एक दुसरा असाही भाग राहू शकतो की अशा कंडिशन मध्ये दीपन करून त्यांनी पाचन सुधारायचं असणार अशा स्वरूपाचं. जर हा जरा असणार अशा स्वरूपाचा भाग आहे, तर दीपन करणाऱ्या द्रव्यांमध्ये चित्रोदीपन पाचन म्हणजे उष्णवीर्य कटुरसात्मक अशा स्वरूपाची द्रव्य आहेत ज्यांच्या स्वतःच्या पचनाला तितकं प्रत्यवाय येणार नाही आणि ती दीपन करतील आणि दीपन चांगलं झाल्यामुळे पाचन होईल असाही एक भाग असू शकतो असणार अशा स्वरूपाचा. पण मग या दोन्ही पैकी कशाचा विचार करायचा असं त्या अवस्थेनुसार ठरवणं. जनरली सुरुवातीला समावस्था आहे तेव्हा पाचन आणि मग दीपन असा क्रम राहील. निश्चित प्रसंगी सुरुवातीला पाचनाच्या जोडीला दीपन किंवा स्वतंत्रपणे दीपन असणार अशा स्वरूपाचं आणि मग त्याने पाचन घडून पुढे दीपन आणि अग्नी साम्यावस्थेमध्ये येईपर्यंत उद्योग करायचा असणार अशा स्वरूपाचा भाग राहील. विलेपी ग्राहिणी रुद्या तृष्णाग्नी दीपनी हिता व्रणाक्षी रोग संशुद्ध दुर्बल स्नेह पायिना. त्यातील काही आहे रुद्य आहे तृष्णा शमन करणारी असणारी दीपन असणारी अशा स्वरूपाची. आता याच्यामध्ये मंड पाचन होता, पेया दीपन पाचन दोन्ही आहे आणि विलेपी दीपनी आहे पाचन. त्याचं आता जसं जसं घनत्व वाढत चाललं, द्रवत्व कमी होत चाललं, तसं तसं पाचन नावाची गोष्ट कमी कमी पुढे गेली आणि दीपन याच्याकडे जास्त जायला लागला असणार स्वरूपाचं. व्रणाक्षिरोग व्रणाक्षिरोग संशुद्ध दुर्बल स्नेह पायिना यांना सगळ्यांना विलेपी हितकारक असणारी अशा स्वरूपाची आहे.
त्यामध्ये व्रणही आलाय आणि अक्षिरोग असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आलेलं आहे. आणि दुर्बल स्नेहपायी असणाऱ्या अशा स्वरूपाचे जे आहेत त्यांच्यासाठी हितकारक आहे. पुष्कळ वेळेला असं राहतं की आजार तुमचा ज्वर असो, कॅन्सर असो, नाहीतर श्वास किंवा आणखीन काय असणार अशा स्वरूपाचा असो, सामावस्था निरावस्था एकंदर अग्नीची परिस्थिती असं लक्षात घेऊन संसर्जन क्रम करत गेलं तरी पुष्कळ चांगलं बरं वाटतं. बाकी औषधाचा रोल फार काही असणारा अशा स्वरूपाचा राहत नाही त्यामध्ये. आणि बेसिकली आम कमी झाला की स्रोतरोध हे लक्षण कमी होतं असणार अशा स्वरूपाचं, आणि स्रोतरोध कमी झाला की शूल हे लक्षण कमी होत. आणि म्हणून कुठल्याही रोगामध्ये सामावस्था निरामावस्था अशा स्वरूपाचं बघून मंडपेया विलेपी असणारा अशा स्वरूपाचा आहार, गरम पाणी आणि मग कृत वापरायचा का अकृत वापरायचं याचा अग्नीच्या तारतम्यानुसार विचार असं केलं तर चांगले रिझल्ट मिळतात असं एकंदर राहत. सुधवतः प्रसृतः स्विन्नः त्यक्तोष्मा चौदनो लघु. तर चांगला धुतलेला धुवून घेतलेला असणारा अशा स्वरूपाचा उत्तम शिजलेला आणि तो उष्मा ज्यातला उष्मा टाकला गेलेला आहे कमी झालाय म्हणजे निदान खाण्या इतपत तो झालेला आहे असा ओदन लघु असणार अशा स्वरूपाचं मी सांगितलंय. तिकडे कोकणामध्ये भात शिजत लावायचा सकाळी उठल्याबरोबर आणि काढायची आणि ती पिऊन शेतात जायचं असणार अशा स्वरूपाचं, आणि मग दुपारी येऊन भात खायचा. ते चुलीवरतीच प्रकरण असल्यामुळे तो गरम राहतो आणि हळूहळू हळूहळू शिजत राहतो असणार अशा स्वरूपाचं. तर प्रसृत हा असं जे आहे तो पाणी काढून टाकल्यामुळे तो पचायला हलका होता असणार अशा स्वरूपाचा, आणि इकडं ते काढलेलं पाणी हे पेज म्हणून पिऊन टाकायचं असं स्वरूपाचं असल्यामुळे ते काही वाया जाणार असणार अशा स्वरूपाचं प्रकरण नाही. यश्च अग्नेय औषध वाथ साधितो दृष्टतंडुलः. तेव्हा तांदूळ भाजून घेऊन केलेला जो भात आहे हाही लघु असणारा अशा स्वरूपाचा, आणि अग्नेय औषधक वाथ साधित हा अग्नेय औषधाच्या काढ्याने सिद्ध केलेला असणारा अशा स्वरूपाचा. तेव्हा ओवा, चित्रक, जिरं वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाच्या औषधांनी काढा करून घेतला औषधांचा आणि त्यामध्ये भात शिजवला. किंवा सुजी म्हणून एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये भात शिजवतानाच तांदूळाबरोबर हळद, मीठ, ओवा, हिंग, जिरं अशा स्वरूपाचे सगळे पदार्थ घालायचे आणि चव चांगली लागते अर्थात. तर तो लघु असणारा अशा स्वरूपाचा होतो आणि म्हणून तशा प्रकारचा वापरणं. विपरीतो गृश्रीर मांसाद्य यश्च साधिता. याच्या विपरीत दुधावर शिजवलेला मांस वगैरे घालून शिजवलेला असणारा अशा स्वरूपाचा आहे हा गुरु असणारा असा होतो. इथे द्रव्य क्रियायोग मानाद्यही सर्व आदेश. त्या द्रव्य मूळ क्रियायोग आणि मानन त्याच त्याच्यावरनं बाकीच्या सगळ्या गोष्टी समजाव्यात. त्या मूळ द्रव्य लघु आहे का गुरु आहे, संस्कार केले गेले त्यांनी तो गुरुत्व निर्माण झालं का लघुत्व निर्माण झालं, तो किती प्रमाणामध्ये खाल्ला, ह्या सगळ्या वरनं गुरु लाघव असणारा अशा स्वरूपाची काहीतरी गोष्ट ठरवावी आणि मग त्याचे गुणधर्म काय होतील किंवा परिणाम काय स्वरूपाचे होतील याविषयीचा अंदाज घ्यावा असं प्रकरण राहील. आणि म्हणून ह्या सगळ्या माध्यमातून
चांगला धुवून घेतलेला तांदूळ असणार अशा स्वरूपाचं. आणि मग तो दीपन किंवा उष्णवीर्य असणाऱ्या अशा स्वरूपाच्या गोष्टींनी सिद्ध करून घेतला तर लघु असणारा अशा स्वरूपाचा काहीतरी. शुष्यतां व्याधिमुक्तानां शुद्धानां शुद्धिकांक्षिणां कृशक्षाम क्षतोरस्क क्षीण धात्वेन्द्रियौजसां दृष्टिश्रवण वन्यायुर्बलवर्ण स्वरार्थिनां भग्ना विश्लिष्ट संधीनां वृणीनां वातरोगिणां हृदय प्रत्यः परम वृषोहणः पीननो रसा. तेव्हा पुढे मांसरसचं वर्णन येतं. माणूस जंगम प्राणी असल्यामुळे जंगम प्राण्यांचं म्हणजे जंगमांचं अर्थात प्राण्यांचं जे काही मांस आहे त्याला सर्वात जवळ अशा स्वरूपाचं एकंदर राहतं शाकाहारापेक्षा सुद्धा. आणि त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्टली शरीराचे धातू घटक वाढायला मदत होते. म्हणून जे त्यांचा शोष होतोय असणारा अशा स्वरूपाचा कृश होत चाललेले आहेत, व्याधिमुक्त असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत, शुद्ध आहेत किंवा शुद्धीची इच्छा करणारे असणारे अशा स्वरूपाचे आहेत. कृश क्षाम क्षत उरस्क किंवा शतोरस्क क्षीण धातू इंद्रिय आणि ओजस असणारे अशा स्वरूपाचे जे आहेत, ज्यांना दृष्टी श्रवण वन्ही आयु बल वर्ण स्वर यांची इच्छा आहे, भग्न अविश्लिष्ट संधी असणारे, व्रणी वातरोगी यांना हृदय पथ्य परमवृष्टा बृहणा प्रीणना रसा. त्यात तो बृहणही आहे, प्रीणनही आहे, वृष्यही आहे. जसं ते पद्मकादी गणामध्ये स्तन्यकराग्न तीर्ण पित्तम प्रीणन जीव बृहण वृष्याः असा आहे. तेव्हा स्तन्य निर्माण करणारे रसावरती क्रिया आहेच, पुढे प्रीणन म्हणून पण दिलेला आहे. जीवन म्हणजे रक्तावरती आहे, बृहण म्हणजे मांसमेधावरती आहे, वृष्य म्हणजे रक्तावरती आहे. तसंच हा प्रीणनही आहे, बृहणही आहे, वृष्यही आहे. रसापासून शुक्रापर्यंत सर्वच धातूंना वाढवणारा असणारा अशा स्वरूपाचा, हृदय असणारा अशा स्वरूपाचा. आणि म्हणून ज्वरामध्ये पण प्रकरण यावल लघुत्वाद अशनम दद्यान मांसरसेन च. आणि बलमी अलम दोषहरम परंतच्च बलप्रदम. बल हे दोष हरण करायला समर्थ असणार अशा स्वरूपाचं ठरतं. आणि ते मांसरसाबरोबर देणं हे उत्तम बल देणार असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. तर हा एक त्यातला वेगळा आस्पेक्ट असणार अशा स्वरूपाचा राहतो की जेव्हा धातुबल कमी आहे त्यावेळेला धातुबल वाढल्याखेरीज दोषांना जिंकता येत नाही असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून जे लघु पण संतर्पण करणार अशा स्वरूपाचं आहे, ज्याने धातूंचं बल वाढेल. आणि आता मांसरसाच्या बाबतीमध्ये रस रक्त मांस मेद आणि शुक्र अशा सगळ्याच वरती उपयोगी पडणार अशा स्वरूपाचं जे प्रकरण आहे. इंद्रियांच्या दृष्टी पण चांगलं आहे, दृष्टिश्रवण वगैरे पाठवित राहते चांगलं आहे, अग्निवर्धन करणार आहे. बल वर्ण स्वर हे पण वाढवणार असणार अशा स्वरूपाचं आहे. तेव्हा एकंदर सगळ्या अर्थाने म्हणून विचार करायचा झाला तर मांसरस हा अर्थात पण प्राणी वर्गात मोडत असल्यामुळे प्राण्यांच्या दृष्टीने जवळचा म्हणून चांगला वनस्पतींच्या अपेक्षेने असणारा अशा स्वरूपाचा राहतो. जे केवळ शाकाहारी आहेत, ज्यांना ही कल्पनाही सहन होत नाही, त्यांच्यासाठी मग हे उपयोगी पडत नाही असणार अशा स्वरूपाचं
तिथं मग तुम्हाला दूध, तूप, सूप किंवा युष वगैरे वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाचे जे आहेत त्यांचाच वापर करायला लागेल. पण शक्य असेल तर बस्तीमध्ये किंवा रसतैलम येतं अभ्यंगामध्ये त्याचा वापर करावा असणारा अशा स्वरूपाचं, जेणेकरून मांसरसाचे जे चांगले गुणधर्म असणारे अशा स्वरूपाचे आहेत ते वापरता येतील असणारा अशा स्वरूपाचे. मौगस्तु पथ्य हा संशुद्ध व्रणकाक्षी रोगिणा, त्या संशुद्ध व्रण अक्षीरोगी यांना मुगाचा पथ्य असणारा अशा स्वरूपाचा आहे. तेव्हा याला लिमिटेशन्स येतात काही आता, पण कंठरोगी, नेत्ररोगी आणि शुद्ध व्रण यांना मुगाचं कढण प्रशस्त आहे. दुसरा एक भाग राहतो की स्थौल्य चिकित्सेमध्ये मुदगांचा वापर आलेला आहे आणि मुदगयूष घेतल्यानंतर भूक भागते, पण वजन वाढणं असणारी अशा स्वरूपाची प्रक्रिया घडत, ताकद टिकून जाते, बळ टिकून राहतं असणार अशा स्वरूपाचे. त्यामुळे एक वेळ मुगाचं कढण आणि एक वेळ जेवण आणि एखाद वेळेला स्थौल्यामध्ये विषादी सकतो सकाळी, असं जर केलं तर बल कमी न होता वजन चांगली कमी होतात असा अनुभव आहे असणार. वातानुलोमी कौलत्थ गुल्मतूनी प्रतूनिजित, कुलत्थ युष जो आहे हा वाताचा अनुलोम करणारा आणि गुल्म, तुनी आणि प्रतुनी हे जिंकणारा असणारा अशा स्वरूपाचा सापडतो. काही वेळेला पक्वाशयात गुदोपस्थम असं मोठ्या आतड्याकडून गुदाच्या ठिकाणी किंवा उपस्थाकडे जाणाऱ्या असणाऱ्या अशा स्वरूपाच्या पेन सापडतात, तर तुनी असं म्हटलं जातं. आणि मुतखडा असतो किंवा नसतो या सगळ्या प्रकरणामध्ये. मुतखड्यामध्ये पण अशा प्रकारचं येतं, पण आता हे आपण एक्सरे किंवा सोनोग्राफीवरनं मुतखड्याचं निदान होतंय असं प्रकारचं जर गृहीत धरलं आणि त्यात काही सापडत नाहीये, पण वेदना तशा स्वरूपाच्या आहेत, त्या तुनी नावाच्या वेदना आहेत असा त्याचा अर्थ होईल. त्यामध्ये कुळीत उपयोगी पडतात. अश्मरीमध्ये ह्याच्या कुळीला छर्दी आणि तिसरा तिक्त अम्ल छर्दी पित्ताची असणारे अशा स्वरूपाचं लक्षण सापडतं. तिथं मग कुळीत हा फार वापरण्यासारखा नाही. तो खरं म्हणजे अश्मभेदना आहे आणि त्यामुळे रोगासाठी म्हणून उपयोगी आहे, पण पित्ताचा संबंध जर असेल तर वाढवणारा असणार अशा स्वरूपाचा आहे. नाही तर मग मूग आणि कुळीत असं कॉम्बिनेशन करून वापरायचं, एकदा हे एकदा ते. जर पित्ताचा अनुबंध नसेल तर अर्थात जास्त चांगला असणार अशा स्वरूपात, मग आश्मरी असो किंवा तुनी असणार अशा स्वरूपाचं प्रकरण असो. प्रतुनी असं उलट्या गुदाकडनं पक्वाशयाकडे अशा वेदना असलेलं मी काही बघितलं नाहीये, पण ग्रंथात दिलाय त्यार्थी तसं असणार. प्रभूताभ्यंतर माशसूप परम स्मृत, त्या माशसूप हा पुष्कळ मल निर्माण करणारा, अभ्यंतर मल निर्माण करणारा अशा स्वरूपाचा आहे. मागे वेणीमाता शास्त्री जोशींनी केस आयुर्वेद पत्रिकेत पब्लिश केली होती. सर्वांगा स्कूटर फिरते असं त्याचं शीर्षक होतं आणि रुग्णाचे लक्षण सांगायचं ते सगळ्या अंगात स्कूटर फिरल्यासारखी वाटतंय असं सांगायचं. ते या लक्षणाला कोणालाच काही उलगडा होत नव्हता. आणि मग खोदून खोदून विचारल्यानंतर मलावष्टंभ आणि त्याच्या पलीकडे जाऊन मलक्य असं ते प्रकरण होतं. आणि पुरी वायुरंत्राने सशब्दो वेष्टयन्निव कुक्षो भरत्वे आत्युर्ध्वं पार्श्वे पीडयन् असं सूत्र आहे. तर तो हृदय आणि पार्श्वाच्या ठिकाणी पीडा निर्माण करत असणार अशा स्वरूपाचं कुक्षो भ्रमती, पोटामध्ये वात फिरतो असणार स्वरूपाचं. तर तसं खरं तर ते प्रकरण होतं आणि त्याचं वर्णन सर्वांगात स्कूटर फिरते असं काहीतरी करत होता.
आणि मग त्याला मेषाच्या मध्ये उल्माश यवमाश द्वयादिवी असं जे सूत्र आलंय त्याच्यानुसार शाकाहारी होता म्हणून माशसूप मोठ्या प्रमाणामध्ये शास्त्रीवादी वापरलं. आणि मग मलोचितत्वात क्षय वृद्धीस्तु पीडना, मल शरीराला सात्म्य असल्यामुळे त्याचा क्षय हा वृद्धीपेक्षा जास्त पीडा देतो, त्याचा तो अनुभव होता. आणि मग त्याला बरं वाटलं असणार. त्या आयुर्वेद पत्रिकेमध्ये त्यांनी लेख हा प्रसिद्ध केला होता. त्या अर्थाने माशस्तूप वापरायला हरकत नाही असणार अशा स्वरूपाचं आहे. खलकांबलिक वृद्ध्यौ छेदिन संशोधानुगौ पिशितेन रसस्त्र योषोधान्यैहि खलः फलैहि मूलैश्चितलकल्काम्ल प्रायः कांबलिकस्मृतः नेयाः कृता कृतास्तेतु स्नेहादियुत वर्जिताः अल्पमांसा स्वच्छाः दकलावणिकाः स्मृताः. त्या खल आणि कांबलिक हे आणखीन शिव तोंडी लावायला म्हणून घेतले जाणारे अशा स्वरूपाचे पदार्थ आहेत. त्या हृदय, छेदी आणि स्वौषधानुग ज्या औषधापासून बनवलेले असतील त्याचे गुणधर्म वागवणारे असणार अशा स्वरूपाचे. पिशितेन रसस्तत्र मांसापासून बनतं तो मांसरस असणारा अशा स्वरूपाचं. धान्यांपासून बनणार ते युग. खल हा फलांपासून असणारा अशा स्वरूपाचा बनतो. आणि मूलैष्ठ तिलकल्काम्ल प्रायः कांबलिकस्मृतः, मुळांपासून बनलेला तिलकल्क आणि आम्ल असणारा अशा स्वरूपाचा घातलेला हा कांबलिक असणारा अशा स्वरूपाचा सांगितला गेला. तर ज्याला रायती म्हणता येईल असलं हे सगळं खर तर प्रकरण आहे. आता त्यातल्या त्या टोमॅटोचं रायतं या प्रकाराने केलं जातं, पण टोमॅटो हा परदेशी पदार्थ आहे आणि आता रिसेंटली भारतात आलेला असणार अशा स्वरूपाचा आहे. तेव्हा पूर्वी ते भारतातल्या फळांपासून बनवलं जात असणार अशा स्वरूपाचं प्रकरण असणार. आणि ते पुन्हा प्रत्यक्षात आणण्याचे काहीतरी उद्योग करायला लागतील असणार अशा स्वरूपाचं. मग त्यामध्ये पेरू सारख्या गोष्टीचा वापर होऊ शकेल, सफरचंदासारखा वापर होऊ शकेल, किंवा मग अंजीर, आवळा, आंबा असणारे अशा स्वरूपाचे जे आहेत ते येऊ शकतील असणारे अशा स्वरूपाचे. मुळांपासून तिलकल्काम्ल प्रायः कांबलिक म्हणून सांगितलंय असणार स्वरूपाचं. तर मुळं ह्या प्रकाराने कुठली वापरली जातात हा पुन्हा संशोधनाचा विषय राहील. मुळा म्हणून जे काही प्रकरण आहे तर त्याचं सविस्तर वर्णन ग्रंथांमधनं येत असणार अशा स्वरूपाचं. मुळा वापरावा असणार अशा स्वरूपाचं. जुनं असेल तर स्निग्ध सिद्ध करून वापरला तर तो वातजित असणार म्हणून वर्णन केलंय. आणि मग तिलकल्क आणि आम्ल प्रायः मुळ्याची कोशिंबीर ह्या स्वरूपाची जर केली गेली की त्या तिळाचा कूट आणि आंबट म्हणून काय लिंबू किंवा असणार अशा स्वरूपाचं काहीतरी घालून तर ते कांबलिक असं त्याचं होईल. बाकी अशी कुठल्या प्रकारची मुळं वापरता येतील हा पुन्हा संशोधनाचा मुद्दा राहील. पण खल आणि कांबलिक हे वापरायची प्रथा असणाऱ्या अशा स्वरूपाची दिसते. आणि स्नेहादी युताः आणि वर्जिताः ते कृत आणि अकृत असणाऱ्या अशा स्नेहादीने युक्त असतील तर ते कृत, नाहीतर अकृत असणाऱ्या अशा स्वरूपाचे. आणि आपल्याकडे फोडणी द्यायची प्रथा आहे. म्हणजे आता समजा कांदा हा त्यामध्ये येईल अशा स्वरूपाचा. जसा मुळा आहे तसाच मूल अर्थाने म्हणून विचार करायचा झाला तर कांदा असाही प्रकरण येऊ शकेल.
तर कांद्याची स्वतंत्र मुळं पण असतात पण कंद असणार अशा स्वरूपाचा. आणि मग त्याला तेलाची फोडणी वरनं घालायची असणार अशा स्वरूपाची. आता गाजर, बीट आणि सॅलड वगैरेचे पदार्थ याच्यासाठी वापरले जातात. हे सगळे पाश्चात्यच आहे. शतावरीचे शूट्स असे येतात वरचे, ते खूप कोवळं असं प्रकरण आहे. चवीला चांगलं लागतं, कच्चं खाता येतं असणार अशा स्वरूपाचं. पण ही मुळं नाही येत अर्थात. तर त्याची कोशिंबिरी बनवू शकते, भाजी पण बनवू शकते. आणि जिवंतीचं जे आहे प्रकरण तेही खरं तर त्याचं जे फळ कोवळं असणार अशा स्वरूपाचं आहे, ते कोशिंबिरी सारखं खाता येतं असं आहे, तुकडे करून असणार. आणि मग हवं त्याला फोडणी द्यायची असणार अशा स्वरूपाचं. तर ते कृत आणि कृत असं दोन्ही गोष्टी राहतात. आणि फोडणी ही संकल्पना पुन्हा आपल्याकडची स्पेसिफिक आहे भारतीयांची. परदेशामध्ये सॅलड ड्रेसिंग नावाखाली ऑलिव्ह ऑइल नुसतं कच्चं घालतात असं आहे. आणि मुळात सॅलड ही त्यांच्या सकडची संकल्पना वेगळ्या अर्थाने की मांसाहार प्रधान आहे आणि त्यामुळे मलभाग कमी निर्माण होतो, म्हणून रफेज वाढवायला हवं म्हणून काहीतरी घालायला हवं, आणि त्यात कच्चं खाणं, सॅलड खाणं असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आलंय. तेव्हा खल आणि कांबलिक असे तयार करून ते वापरायला सुरुवात करणं असणार अशा स्वरूपाचा विचार करायला हरकत नाही. अल्पमांसादया स्वच्छा दकलावणिका स्मृता. अल्पमांस असणारे स्वच्छ हे दकलावणिक अशा स्वरूपाचे म्हणून म्हटले. ते मांस रसामध्ये नुसतंच मांस रस असणारा अशा स्वरूपाचा आहे. स्वल्पैश्च शुंठ्याधिवी क्रियन्ते स्वच्छाश्च ते रसादया दकलावणिका असं वर्णन केलं. तिकडे जसं तो मंड आणि नंतर मग पेया मग विलेपी असं क्रमाने घनत्व वाढवत नेलंय, तसं अल्पमांस असलेले पण सुंठ वगैरे अशा स्वरूपाचे घातलेले दकलावणिक असं मांसाहारामध्ये म्हणून सांगितले. पण हेही आता खरं म्हणजे फारसं वापरात असणार अशा स्वरूपाचं नाही. यात युषे रसे सुपे शाखे चैवोत्तरोत्तरम गौरवम. त्या युषापेक्षा रस गुरु, त्याच्यापेक्षा सूप हे गुरु, त्याहीपेक्षा शाक हे आणखीन गुरु असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा युष हा केवळ द्रव असणारा अशा स्वरूपाचा, मांसरस हा मुळातच ह्याच्या अपेक्षेने म्हणून गुरु, शाक जे आहे हे त्याच्यापेक्षा गुरु. तनु सांद्राम्ल स्वादुषु येषु पृथक तथा. तनु सांद्र अम्ल स्वादू. त्या तनु आणि सांद्र यांच्यामध्ये कंपेअर करायचं झालं तर ज्याला तळपणा जास्त आहे ते लघु, सांद्रत्व त्याच्यामध्ये जास्त आलं किंवा पृथ्वी तत्व की ते जास्त गुरु. तसंच अम्ल आणि स्वादू ह्याच्यामध्ये मधुर झालं की ते जास्त गुरु असणार अशा स्वरूपाचं, अम्ल त्या मनाने लघु असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा याच्यावरती गुरु लाघवाची संकल्पना करावी असणार अशा स्वरूपात. मी जो काही आहार ज्ञानकोश अशा स्वरूपाचा करायचा म्हणून त्यामध्ये मूलद्रव्य काय वापरली गेले आहेत, सहयोगी द्रव्य काय वापरले गेले आहेत, संस्कार काय केले गेलेले आहेत, ह्यावरनं त्याचे गुणधर्म काय असतील किंवा गुरुत्व लघुत्व कसं असेल असं काही जजमेंट घेण्याचा प्रयत्न करायचा. भारतातला भारता बाहेरच्या आहाराचा असणार अशा स्वरूपात. आणि भारतामध्ये अर्थात वैविध्य खूप आहे, प्रत्येक देशानुसार आहार भिन्न भिन्न असणार अशा स्वरूपाचा आहे.
आणि मग त्याच्यावरनं पथ्यापथ्य ठरवण्याचा प्रयत्न करायचा असणार अशा स्वरूपाचं. तिलपिण्याक विकृती ही तिळाची पेंड, त्याच्यापासून बनवलेले पदार्थ, शुष्क शाकम, वाळवलेल्या असणाऱ्या अशा स्वरूपाच्या भाज्या, तर कसुरी मेथी म्हणून एक प्रकरण येतं. मेथी वाळवलेली असणाऱ्या अशा स्वरूपाची, त्या अशाच प्रकारची कोथिंबीर वाळवलेली खाऊ म्हणून बनवून येते. तर त्याची चव त्याला येते किंवा त्याचा गंध जो आहे पर्टिक्युलर तो येतो. तुम्ही जे कसुरी मेथी वरणामध्ये घातली तर मेथीची डाळ मुद्दा असलेली भाजी खावी अशा स्वरूपाची चव त्याला येते. पण हे शुष्क शाक नक्षशीलेत असणारा अशा स्वरूपाचं एकंदर आहे. फार नको विरूढक आणि मग ते मोड आणलेलं असणार अशा स्वरूपाचं आहे. हे पण नये असणार. विरूढकम अंकुरिता आणि भ्रष्टानी सस्यानी, अंकुरित झालेली आणि भ्रष्ट. आता इथं भ्रष्ट करण्याची सध्या काय प्रथा नाहीये. अंकुरित करून तसंच वापरायचं असं खरं तर आहे. पण त्या प्रकारची वापरून येत असं म्हणणं आहे. आणि मॉडर्न मेडिसिन मध्ये किंवा आधुनिक आहारशास्त्रामध्ये बरोबर प्रकार आहे की त्याच्यामध्ये जीवनसत्व आणि या गोष्टी जास्त येतात आणि म्हणून अंकुरित धान्य घ्यावं असं म्हणण्यासाठी असणार स्वरूपाचा. त्याच्यात एक दोन प्रकारची मतं आयुर्वेदियांमध्ये बघायला मिळाली असणार अशा स्वरूपाची. अंकुरजनन सामर्थ्य म्हणजे अंकुरित जेव्हा होतात तेव्हा त्याच्यातून नवनिर्मितीला काहीतरी वाव मिळतो असणार अशा स्वरूपाचा. आणि म्हणून तशा स्वरूपाचं सेवन करावं असं म्हणणारा एक वर्ग विशेषतः कॅन्सरमध्ये वगैरे असणार अशा स्वरूपाचं, जिथं प्राकृतिक घटकांची नवीन निर्मिती होणं अपेक्षित आहे असं काही वैद्यांचं मत. आणि दुसऱ्या बाजूला आता तशा प्रकारची 50 नंतर किंवा मेनोपॉज झाल्यानंतर स्त्रियांमध्ये विशेषतः या प्रकारचं काही वापरू नये कारण नवीन निर्मिती आता काही अपेक्षित नाही असणारी अशा स्वरूपाची, असा एक दुसरा पक्ष असणार. इकडे वेणीमाधव शास्त्री जोशी 35 नंतरच्या प्रत्येक रुग्णाला वृक्षवटी द्यायला पाहिजे अशा मताचे असणार अशा स्वरूपाचे, कारण शुक्रक्षय व्हायला लागतो, नवीन निर्मिती कमी होते असणार अशा स्वरूपाचं. आणि अंकुरित धान्याचा या अर्थाने विचार करण्यासारखा आहे. वृद्धिसमाने सर्वेषां विपरीत विपर्य या न्यायाने नवीन निर्मिती करायची असेल तेव्हा अंकुरित धान्य वापरायचं असणार आहे स्वरूपाचं. पण तेच जर भ्रष्ट झालं, भाजलं गेलं तर त्याचं अंकुरजनन क्षमत्व नाहीच होतं असणार अशा स्वरूपाचं. तर ही काय प्रथा होती हा एक वेगळा इश्यू आहे की अंकुरित करायचं आणि मग भ्रष्ट करायचं असणार अशा स्वरूपाचं. पण पहिलंच हे मत मांडलं होतं की आता नंतर मेनोपॉज नंतर नवीन निर्मितीची गरज नाही असणार अशा स्वरूपाचं. तर तितकं काही पटत नाही या प्रकारे, कारण जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत आहार घेतला जाणं आणि धातू निर्माण होत राहणं अशा प्रकारची गोष्ट अपेक्षित राहणार. कॅन्सर वगैरे सारख्या प्रकरणामध्ये प्राकृत स्थितीची निर्माण व्हायला हवी असेल तर त्याला रसायनच पाहिजे. खरं म्हणजे क्षीरगुप्ताभ्यासावर असताना या सूत्रानुसार प्रशस्त धातू निर्माण झाले तर कॅन्सरचं प्रकरण आटोक्यात येईल असणार. आणि म्हणून तिथं तर दूध घ्यावं असणार. मगाचा जो विचार मांडणाऱ्या बाई होत्या विद्याताई जळूकरांचं हे मत होतं असणार आहे. त्यांनी दूध बीत सगळं बंद करून टाकायचं अशी
संकल्पना त्यांची होती. आणि ब्रेस्ट कॅन्सर मध्ये असा अनुभव आहे की नल पॅरामध्ये हे होण्याची शक्यता, कॅन्सर होण्याची शक्यता जास्त राहते. आणि मग त्याचं म्हणणं असं की वृद्धी, त्याची वाढ तर ब्रेस्टची झालेली असणारी अशा स्वरूपात आहे, पण त्याचा विनियोग आयदर वाजीकरणाच्या अर्थाने किंवा स्तन्यपानाने असणार अशा स्वरूपाचा म्हणून झाला तर जी काही नवनिर्मिती होते त्याचा विनियोग होतो. त्या नवनिर्मितीचा विनियोग नाही झाला तर ते विकृतत्वाला जाऊ शकतं असणार अशा स्वरूपात. आणि मग ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता जास्त राहते. अर्थात अनुवंशिकता, मानसिकता आणि अमुक अशी कारण त्याला आणखी जोडीला असणारे अशा स्वरूपाची हवीत. पण नल पॅरामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त सापडतं असं आहे. आणि म्हणून त्याच्यावरनं त्यांचं म्हणणं असं होतं की ती निर्मितीच नको, जर पुढे काही होणार नसेल तर निर्मितीच नको असणार अशा स्वरूपात. पण माझं व्यक्तिगत मत या बाबतीमध्ये नवीन निर्मितीला स्कोप असावा, फक्त ती प्राकृत नवीन निर्मिती व्हायला पाहिजे असं असायला हवं. आणि म्हणून रसायन म्हणून दुधाचा वापर हा उपयोगी पडणारा असणार अशा स्वरूपाचा राहील की ज्यांनी प्रशस्त धातू निर्माण होतील. तर कदाचित हे अंकुरित करून भ्रष्ट करून काय होतं असं एकदा बघायला पाहिजे. आता अंकुरित करून डायरेक्ट वापरण्याच्या असं स्वरूपाची प्रथा आहे. चांडाकी वटकम, तर चांडाकीचं काय नेमका अर्थ? चांडाक्या सहसा मुद्गादी वटकम चांडाकी वटकम असं खाली टीकाकारांनी केलं. हाँ, आटा होता है उसका, उसको पानी में डाल के ऐसे वटी जैसे बना के सुखा देते हैं. सुखाने के बाद पूरा भर देते हैं, कभी सब्जी की तरह फिर बनाते हैं. हाँ हाँ हाँ, सांगे यानी आता वो आटा किसका रहता है? वो आटा कोई यानी ज्वार वगैरह, ज्वार का नहीं, हाँ, कठोर होता है, वो भी होता है, पलथी जैसा होता है ना, चौली क्या बोलते हैं उसको, ऐसा चवड़ी, चौड़ी, हाँ हाँ, चौड़ी का करना. तो लेकिन आसुती प्रक्रिया उसमें होनी चाहिए, जो कहना है. वो पानी में भिगोते हैं क्या एक दिन के लिए, और उसमें हाँ पानी में भिगो देते हैं एक दिन के लिए, फिर छिलका निकल जाता है दूसरे दिन, फिर उसको सुखा देते. सुखाने के बाद उसको पिष्ट करते, पिष्ट करने के बाद उसका ऐसे गोल गोल रिंग बनाते हैं, ऐसे सुखा देते धूप में, बटक जैसे गोल गोल, और फिर उसकी जब चाहिए तब सब्जी, हरी सब्जी नहीं हो तो वो बनाते. हाँ हाँ, नाही आपल्याकडे सांडगे घालण्याची जशी प्रथा आहे तसं ते कोहळ्या रसामध्ये किंवा अशा स्वरूपाचे घालतात. तर तसं ते चवळी जे धान्य आहे ते पाण्यामध्ये भिजवून मग साल काढून पावडर करून ते भिजवून घेऊन त्यात मूग वगैरे वाटून घेऊन असतात अशा स्वरूपाचे सांडगे घालायचे. हा, वडी बोलतात त्याच्यात गुजरातीमध्ये. आणि मग ते वाळवून घेऊन त्याची भाजी करतात किंवा तळून खातात. दोनों प्रकार से करते हैं. भाभे वो तल के भी खाते हैं, तेल में भ्रष्ट करके भी खाते हैं, नहीं तो सब्जी भी बनती है. जब सब्जी नहीं मिलती तब उसका इस्तेमाल होता है. तर ते खरं सांडगे अदरवाईज कोहळ्याच्या रसामध्ये केलेले, आणि जर त्याला काही आंबवण्याची प्रक्रिया केलेली नसेल तर ते खरं पथ्याचं व्हायला पाहिजे. कारण साड़ीच्या वो लाजा भी डालते हैं उसमें, हमारे यहाँ करते हैं. परपटा, हाँ, चांडाकी वटकनम दुग्नम दोषलंग लपरंग गुरु. ये सो है वो तेलपिण्या विकृतीपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दृष्टीचा नाश करणाऱ्या दोषल आणि ग्लपन आणि गुरु असणार आहे. तेव्हा ते काही सेवनीय अशा स्वरूपाचा पदार्थ नाही. फक्त आता असंच झालंय की विरूढक
हे लोकांच्या सरसा वापरात असणार असं प्रकरण आहे. आणि आधुनिक वैद्यकाच्या प्रसारामुळे मेसवाल्याने ते सोपं जातं की नाही आरोग्यशास्त्राप्रमाणे घ्यायला पाहिजे. भाज्या आणणं करणं ह्या गोष्टी त्रासदायक आहेत, त्यापेक्षा उसळी आणि त्या मोड आणून करायच्या असणार अशा स्वरूपाचं हे जास्त सोपं जातं. बल्क किंवा क्वांटिटी याची वाढते, हितकारक आहे असं आधुनिक वैद्यकाचं मत असल्यामुळे ते लोकांना जास्त सोपं वाटतं असणार अशा स्वरूपाचं. परपटा लघवो रुचा हा लघियान क्षार परपटा. पापड हे जे काही प्रकरण आहे हे लघु आणि रुचिकर असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि क्षार परपट हा आणखीन लघु असणार. या स्वर्जिकादी जलेन संस्क्रियते. त्या स्वर्जिका वगैरेच्या ज्याच्या ते संस्कार केला जातो तेव्हा ते हे प्रकरण जे आहे हे पापड म्हणजे काही वापरलं जातं. आणि विशेषतः जेवणानंतर पापड खाण्याची प्रथा आहे. फक्त पापडामध्ये वापरच आहे की तो उडदाच्या डाळीशिवाय बनत नाही. म्हणजे मुगाचा जरी झाला तरी उडदाची डाळ लागतेच त्याच्यामध्ये. किंवा पोह्याचा वगैरे जो काही बनतो ते मुळात पोहे ही जड वगैरे असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. आणि ते तळून चांगले लागतात, भाजून तितके चांगले नाही. तांदूळाचे बनवले तरी सुद्धा भाजून तितके चांगले चिवट अशा स्वरूपाचे होतात, तळून जास्त बरे होतात. आणि मग हे थोडस गोंधळाचं प्रकरण राहतं. पण तरीही पापड हा कंपॅरेटिव्हली पथ्याच्या पदार्थांमध्ये पडेल. हृद्यावृष्ट रुचिकरा गुरवो रागशाळवाहा प्रेरणा भ्रमतृच्छर्दी मेद मूर्छा श्रमच्छिदहा. त्या सीतामध्वाधिकृता रागा असं वर्णन केलंय. खडीसाखर मध वगैरे घातलेले ते राग. शाळवा अम्लसिद्ध शाख शर्करा अधिकृता. त्या अम्लरसामध्ये सिद्ध शाक आणि मग त्यात शर्करा वगैरे असे घातलेले जे आहेत ते शाळव असणार अशा स्वरूपाचे. तर हेही ते पंचामृत वगैरे जे काय प्रकरण आहे थोडस ते त्या ह्या सदरामध्ये मोडेल. खारीक आणि खोबरं किंवा शेंगदाणे नामुक्त मग असं घालून आता करतात. त्या अम्लसिद्ध शाक हे जरा सांगता येणं अवघड आहे, पण आळूची भाजी समजा या प्रकाराने केली जाते किंवा ताकातल्या भाज्या चाकवत वगैरे असणार स्वरूपाच्या ज्या आहेत ते एकंदर हे प्रकरण थोडस घन करण्याकडे प्रवृत्ती असावी. तर त्याला शाक आणि त्याच्यामध्ये नेमका फरक काय करायचा असा प्रश्न राहील. तेव्हा ते वृद्ध वृष्ट रुचिकर आणि गुरु असणारे अशा स्वरूपाचे आहेत. मंथ जो आहे तर तृच्छर्दी श्रमदूत असणारा शीत सद्यो बलप्रद. विशेषतः उन्हातून जाऊन आलेलं आहे किंवा संक्रमण झालेलं आहे, तहान लागलेली आहे, श्रम त्यात मुळात झालेले आहे, तर त्यावेळेला गुळ पाणी देण्याची प्रथा आहे. तशा स्वरूपाचं मंथामध्ये खरं तर मंथ या शब्दावरनं घुसळण्याची प्रक्रिया केली गेलेली आहे अशा स्वरूपाचं काहीतरी अपेक्षित नातं. आणि मग ते सद्यो बलप्रद तात्काळ बल देणार असणार अशा स्वरूपाचं ठरतं. प्रमेह क्षय आणि कुष्ठ याच्यामध्ये मात्र मंथ पिऊ नये अशा व्यक्ती. रसाला ब्रोहणी वृष्ट्या स्निग्धा बल्या वृचिप्रदा. रसाला कर्मथितेन मरीच शर्करादी संयुक्तेन च दध्ना कृता. तेव्हा हाताने ज्याचं मर्दन केलेलं आहे आणि मरीच शर्करा इत्यादी संयुक्त असलेल्या ज्यापासून बनवलेली म्हणजे आता श्रीखंड असणार. ते आता दही फडक्यामध्ये बांधून ठेवून पाणी गाळल्यानंतर जे काही
धनभाग शिल्लक राहतो चक्का, त्याचा हाताने पीडन करून मरीच शर्करा घालून केलेलं ते रसाला ती बृहणी वृक्षा स्निग्धा बल्ल्या रुचिप्रदा असणार अशा स्वरूपाचं. त्या बृहण वृक्ष स्निग्ध बल्य रुचिप्रद असं गुणधर्म म्हणून दिले. तर ती एकंदर हरकत नाहीये घ्यायला असणारी अशा स्वरूपाचे एकंदर आहे. श्रमक्षुत्र क्लमहरम पानकम प्रेरणं गुरु. सरबत हे जे प्रकरण आहे हे प्रेरणं गुरु आणि श्रमक्षुत्रट आणि क्लम यांना दूर करणार असणार अशा स्वरूपाचं. विष्टंभी मूत्रलम हृद्यम यथा द्रव्य गुणांचत. विष्टंभी मूत्रल हृदय आणि मग ज्याचं पानक बनवलेलं आहे त्याच्यानुसार गुणधर्म त्याचे. त्या लिंबाचं सरबत असेल किंवा कोकमचं सरबत असेल किंवा द्राक्षा वगैरे घालून केलेलं असणाऱ्या स्वरूपाचं काहीतरी असेल तर हे ते लिंबू द्राक्षा वगैरेचे जे गुणधर्म आहेत त्याच्यानुसार ते राहणार. आणि पानक सेवन करायची अवस्था कारण ग्रीष्म ऋतूमध्ये खऱ्या अर्थाने आहे. प्रत्यक्षीयते श्लेष्मात वायुश्च वर्धते. प्रत्येक दिवशी कफाचा क्षय होतो. हे मधुर आम्ल लवण अशा रसात्मक असल्यामुळे कफ वृद्धी करणार, वाताचं शमन करणार आणि कमी करणार असणार ग्रीष्म ऋतूच्या अपेक्षेने सर्वथा योग्य असणार अशा स्वरूपाचं हे कॉम्बिनेशन आहे. आणि मूत्रल आणि हृदय असं एकंदर प्रकरण आहे. तेव्हा विशिष्ट कंडिशन मध्ये वापरावं. लाजास्तृच्छर्यती सारमेद कफच्छिदः. त्या लाह्या ज्या आहेत ह्या तृष्णा, छर्दी, अतिसार, मेह, मेद आणि कफ कमी करणाऱ्या असणार अशा स्वरूपाचं छेदन करणारे. कासपित्तोपशमनाः दीपना लघवो हिमाः. कास आणि पित्ताचं शमन करणाऱ्या दीपन, लघु आणि शीत असणार अशा स्वरूपाचं प्रकरण. तर तहान कमी करणारे असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. छर्दी, अतिसार दोन्ही उपयोगी पडणारा असा आहे. आणि म्हणून सद्यस्तर्पण अशा अर्थाने लाजामंड हा तृष्णा, छर्दी, अतिसार या सगळ्यांमध्येच उपयोगी अशा स्वरूपाचा राहतो. ORS ला पर्याय म्हणून लाजामंड जास्त चांगला काम करतो असं संशोधन झालंय. फक्त तो तुम्हाला फ्रेश तयार करून घ्यायला लागतो. ORS आता बाजारात डायरेक्टली विकत मिळतं. आणि थोडं 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 असं ते जर घेत राहिलं तर त्याचे फायदे चांगले होतात असणार अशा स्वरूपाचं. आणि विशेषतः जिथं तहान जास्त लागते त्यामुळे पाणी जास्त पिलं जात आहे आणि त्या पाण्यामुळे त्रास जास्त होत आहेत असं ज्या प्रकारे असेल तर लाजा हा चांगला ऑप्शन आहे की त्याने सिद्ध जल असणार अशा स्वरूपाचं दिलं तर पचन लवकर चांगलं होत असणार आणि बऱ्याच गोष्टी कमी होतात, त्रास जे आहे ते कमी होतात. ऋतुका गुरुवो हा कफविष्टंभ कारण. आता ते लाजा म्हणत असताना साडीच्या लाया असं घेणं जास्त इष्ट. पण हे लाजा म्हणून जनरल गुणधर्म आहेत असं जर कन्सिडर केलं तर ज्वारीच्या, राजगिऱ्याच्या लाया असा एक विचार करायला हरकत नाही. तर लोक लगेचच लाया असंही विचारतात पॉपकॉर्न. तर मुळात कॉर्न हाही भारतीय पदार्थ नाही, अमेरिकेतून आलेलं प्रकरण आहे. आणि त्यामुळे त्याचे गुणधर्म काय साधे मुळात निर्धारित करायला येईल. निदान आपण तांदूळ वगैरे गुणधर्म सांगू शकतो. ते साळीच्या लाया हा जास्त बरा पर्याय असणार. त्या पोहे गुरुल्य आणि कफा आणि विष्टंभ करणारे असणारे अशा स्वरूपाचे. तर न जातु भक्तवान खादेत मात्रां खादेत बुभुक्षित. जेवण झाल्यानंतर कधीही पोहे खाऊ नयेत आणि चांगली भूक लागलेल्याने
योग्य प्रमाणात खावेत असं वर्णन येतं. काही पदार्थ पथ्याचा असणार अशा स्वरूपाचा. आणि आता बाहेर नाश्ता घ्यायचा प्रसंग आला की पोहे आणि उपमा हे दोन पदार्थ तळलेले नसल्यामुळे पथ्यकारक संकल्पनेने लोक घेतात. त्यातले पोहे नित्यनियमाने घेतले तरी त्रासदायक आहेत. उपमा जो आहे हा मक्याचा आहे, पुन्हा रवा त्यातला, तो गव्हाचा नाही आहे. त्यामुळे तोही काही फार पथ्याचा पदार्थ होत नाही. बिन तळलेली म्हणून इडली विचार केली तर तेही शेवटी उडदापासून बनलेली असणार अशा स्वरूपाची आहे आणि फर्मेंटेड आहे. त्यामुळे काय खायचं असा खरंच वेगळा प्रश्न असं राहील. त्या आयडियली मुगाचा, रव्याचा किंवा अशा स्वरूपाचा काहीतरी, किंवा इकडे खाकरा असणार अशा स्वरूपाचा. पण गुजरातमध्ये सुद्धा खाकरा बाबतीमध्ये दोन पुन्हा मतप्रवाह रूढ आहेत. एकांच्या मताने खाकरा पथ्यकारक आहे, दुसऱ्यांच्या मताने नाही असणार, तो गुरु वृक्ष असणार अशा स्वरूपाचा राहतो. तर टीका आहे, घरगुती बनू शकतो. आणि स्नेह वर्ण लावून घेता येतो, अर्थातच तूप वर्ण लावून घ्यायचं. पण नाही तर खायचं काय सकाळी आधी. मुळामध्ये खरं तर अपेक्षित नाही, 2 वेळा जेवावं असंच आहे. पण जेव्हा जेवणाच्या वेळा उशिराच्या असतात तेव्हा मग पंचायत होते. आणि म्हणून मी आता सांगत असताना डिव्हाइड करा, भात पोळी भाजी आमटी सगळं खायच्या ऐवजी सकाळी फक्त आमटी भात वरण भात खाऊन निघायचं आणि डब्यात पोळी भाजी न्यायची. मग ते उशिरा खाल्ली तरी चालेल असतं. आणि संध्याकाळी पण लवकर येऊन जेवायचं असणार अशा स्वरूपाचं. तर हा त्यातल्या त्यात बरा मार्ग असणारा अशा स्वरूपाचा आहे. धाना विष्टंभिनी वृक्षा तर्पणी लेखनी गुरु. तर धाना जे आहे, हरित धान्याने सतुष भृष्ट मुसहताने पृथुक शब्दवाच्यानी धाना, भृष्टधान्याने विष्टंभिनी. धाना म्हणजे भृष्टधान्य एवढंच त्यांनी केलंय. त्या भाजून घेऊन केलेलं जे प्रकरण आहे, विशेषतः आपल्याकडे भाजणी ही केली जाते त्या प्रकारचं, ते विष्टम निर्माण करणारा वृक्ष, तर्पण लेखन आणि गुरु असं. तर्पणही आहे आणि लेखन पण करणारा असणार अशा स्वरूपाचा आहे, पण गुरु आहे. आणि भाजणीचं थालपीठ गुरु होतं याच्याविषयी काही शंका नाही असणार अशा स्वरूपाचं. तरी लेखन आहे हा एक त्यातला वेगळा राहील. आणि वृक्ष आहे, पण ते वृक्ष असल्यामुळे भरपूर स्नेह घालून बनवतात किंवा स्नेहाबरोबर घेतात असणार अशा स्वरूपाचं. सत्व कंठनेत्रामय क्षुत्रुट श्रमच्छी व्रणापहा. हे धान्याचं कंठनेत्रामय सुधा तृषा श्रमच्छर्दी आणि व्रण दूर असणार अशा स्वरूपाचं म्हणून नाही. अर्थात तृषा मात्र काही वेळेला म्हणजे ते जड असल्यामुळे थालपीठ खाल्ल्यानंतर तृषा असणार अशा लक्षण दिसतं. सत्व व लघव पानात सध्या एव प्रदाह. सत्तू जे हे पान केलं तर लघु आणि तात्काळ असणार अशा स्वरूपाचं आहे. निश्चयात कठिना गुरुवी प्रोक्ता पिंडी मृदुर लघु. पिंडी म्हणून जे प्रकरण आहे ती त्याच्यामध्ये असल्यामुळे कठीण गुरु टीकाकारांकडे लघु आणि गुरु गुरुवी असं दोन्ही आलंय, नाही तर मग ते लघु हो सत्तवहा लघवहा.
ठामय नेत्रामयादि नाशनाः लघवः उदके पीताश्च सद्य एव बलं कुर्वन्ति तेषां सत्तूनां पिंडी निक्षयात् समतत्वात् या सा कठिना सा गुरुवी या तु मृदुः सा लघु. बरं ठीक आहे. तेव्हा कठीण असणाऱ्या अशा प्रकारची जी पिंडी आहे ती गुरुवी आणि मृदू असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे ती लघु असणार. त्या पृथ्वीतत्व त्यात वाढलं की गुरुत्व, पृथ्वीतत्व कमी असेल तर लघुत्व असा एक पुन्हा त्याच्यातला मुद्दा राहील. आणि अवलेहिका ती जी आहे ती द्रवता योगात लघी अशी, ती लवात पचायला हलकी. शष्कुली मोदकादीनां व्याख्याता एवंच कल्पना. आणि मग करंजी आणि मोदक यांची याच प्रकारावरनं कल्पना सांगून झाली असणार अशा स्वरूपात. त्या शष्कुलीमध्ये खर तर थोडा अवकाश राहतो आणि मोदकामध्ये सारण किती वेळ त्याच्यावरती राहील, पण मुळामध्ये उकडून करायचा असल्यामुळे मोदक हा गुरु असणार अशा स्वरूपाचा होतो. शष्कुली थोडी लघु असणार अशा स्वरूपाची म्हणून राहील आणि अगदी पूर्ण भरलेली नाही असं जर असेल तर. नोदकांतरितान न द्विर्न निशायान न केवलान न भुक्त्वा न दिव्यश्चित्वा सक्तून अद्यान बहून. त्या पाण्याच्या घोटाबरोबर घेत असं घेऊन न द्विही दोनदा सक्तू घेऊ नयेत, न निशायाम रात्री घेऊ नयेत म्हणजे फक्त दिवसाच घ्यावा असं थोडक्यात अर्थ. न केवलान नुसते येव पण घेऊ नयेत, न भुक्त्वा न द्विजेश्चित्वा खाऊन घेऊ नयेत, दाताने तोडून घेऊ नयेत किंवा नवा बहून किंवा जास्त प्रमाणामध्ये सक्तू घेऊ नयेत अशा स्वरूपाचं. त्या अपतर्पण जातीचे असणाऱ्या स्वरूपाचे आहेत वातवर्धक आहेत सक्तू जे आहेत ते. काही अर्थाने तुम्ही त्याला स्निग्धतेची आणि याची तोड दिलीत तर काही प्रमाणामध्ये उपयोगी पडणाऱ्या असणाऱ्या अशा स्वरूपात राहतात, स्थौल्य नाशन असणाऱ्या म्हणून. तेव्हा त्याचा तेवढाच फरक खर तर करावा. आणि हे बाकीचे जेवल्यानंतर घेऊ नयेत, नाताने तोडून घेऊ नयेत वगैरे सगळे नियम पाळावे. कर्कंद बदरादीना श्रमतृष्णा क्लमच्छिदः सक्तोमलरसारुद्या यथा दर्वे गुणाश्रते. त्या कर्कंदू किंवा बदर वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाचे जे आहेत त्याच्यापासून जे बनवलेले सक्तू असणार अशा स्वरूपाचे प्रकार असेल ते अम्लरसात्मक हृदय आणि यथाद्रव्य गुण द्रव्य त्याच्यासाठी वापरलेलं असेल त्या द्रव्याचे गुणधर्म असणारे अशा स्वरूपाचे राहतात. पिण्याको ग्लपनो वृक्षो विष्टंभे दृष्टिदूषण. पिण्याक जो आहे ग्लपन वृक्ष विष्टंभ आणि दृष्टिदूषण करणारा असणारा अशा स्वरूपाचा आहे. त्या तिळाची पेंड ही नंतर वापरली जात असावी असणार अशा स्वरूपाची. आणि मग ते फार काही चांगलं गुणधर्माच्या दृष्टीने नाही. वेशवारो गुरुस्निग्धो बलोपचय वर्धना. वेशवार म्हणजे कुट्टित मांस किंवा तुकडे केलेलं अशा स्वरूपाचं मांस. वेशवारा नागरधान्य धानिका आजाच्या आधी संस्कृतम सूक्ष्म छिन्नम मांस. खूप बारीक बारीक तुकडे केलेलं असतं अशा स्वरूपाचं मांस किंवा खिमा असं त्याला व्यवहारात म्हटलं जातं. तो गुरुस्निग्ध आणि बल आणि पुष्टी देणारा असणार अशा स्वरूपाचा आहे. मुदगात जास्त गुरु यथा द्रव्य गुणानुगा. आणि मुदग वगैरे पासून जे बनतात ते गुरु आणि यथाद्रव्य गुणानुगा जे काही पदार्थ वापरलेले असतील त्याच्यावर ते गुणधर्म बरोबर घेऊन जाणार असं आहे.
तेव्हा वेशवार ही संकल्पना व्यापक आहे. उत्थित मांस किंवा सूक्ष्म छिन्न मांस याच्यापासून बनवलं जाणार आहे आणि तसंच मूदपासूनच केलेलं आहे. कुकुल कर्पर भ्राष्ट्र कंदवंगापाशितान एक योनी लगून विद्यात अपूपान उत्तरोत्तर. त्या कुकुल वगैरे याच्यापासून याच्यावर शिजवलेले एकाच जातीतले हे अपूप उत्तरोत्तर लघु अशा प्रकारचे समजा. त्या कुकुलापेक्षा कर्परवरती शिजवलेले गुरु, त्याच्यापेक्षा भ्राष्ट्रामध्ये शिजवलेले गुरु, त्याच्यापेक्षा लघु गुरुने हे लघु आणि अंगार विपाशित हे सर्वात लघु असणार अशा स्वरूपाचं. त्या कुकुल हा बाष्पस्वेद असं एक प्रकरण येतं. तेन येतं दुःखम होते सजात्यात कुकुल पक्वात कर्पर पक्वो लघु अग्निसंयोगेन ऐकट्यात अग्निसंयोगन ऐकट्यात. कर्परपक्वाच्च भ्राष्ट्रपक्व हा भ्राष्ट्रपक्वाच्च कंदुपक्व हा कंदुपक्वाच्च अंगारपक्व हा एको योनि ग्रहण योने समलाघव शंकांदिर्फा निरासार्थ. एको ही अपूपो गुरुशाली योनी कुकुलपक्व हा अन्येन लघु योनितया लघुशाली योनिना कुकुलपक्वेन एव न लाघवे समहा. त्या एकच शाली कुकुलपक्व असणारा अशा स्वरूपाचा जो आहे तो अन्य लघुशाली योनीला लघुशाली असणारा अशा स्वरूपाचा कंपॅरिझन करायला गेला तर लाघवामध्ये मुळातच तो सारखा नाहीये. दोन वेगवेगळे तुम्ही पदार्थ घेतले, दोन शाली भिन्न घेतल्या, पण एकच शाली घेतली आणि ती कुलपक्व आणि पुढचा अंगारपक्व वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाची केली तर ते अंगारपक्व जे आहे हे सर्वात लघु असणार अशा स्वरूपाचं राहील. तेव्हा वरणफळ म्हणून जे काही प्रकरण करतात की एकच गहूच एक मूळ पदार्थ घेतला असणार अशा स्वरूपाचा आणि गव्हाची पोळी केली आहे आणि ती टाकली त्या विशिष्ट आमटीमध्ये डाळ जेवणामध्ये टाकली तर ती गुरु असणारी अशा स्वरूपाची राहणार. त्याच्यापेक्षा खापरावरती किंवा कर्परावरती भाजलेली असणारी अशा स्वरूपाची त्याच्यापेक्षा. त्याच्यानंतर मग भ्राष्ट्र तव्यावरती भाजलेली जी आहे त्याच्यापेक्षा लघु, कंदू मध्ये भाजलेली असणारी अशा स्वरूपाची आहे ती त्याच्यापेक्षा लघु आणि डायरेक्ट अग्नीवरती भाजलेली जी आहे ही सर्वात लघु असतात. तर आता भाकरी ही कन्सेप्ट आधी तव्यावरती भाजायची आणि नंतर मग अग्नीवरती डायरेक्ट भाजायची, किंवा फुलका हे प्रकरण आधी तव्यावरती भाजायचं आणि मग अग्नीवरती भाजायचं. त्याला हलकेपणा येतो पोळीच्या अपेक्षेने. किंवा हे जर डायरेक्ट अग्नीमध्येच भाजलं गेलं, अंगारांमध्येच भाजलं गेलं तर त्याला जास्त हलकेपणा असणार अशा स्वरूपाचं राहील. असं तालबट्टी किंवा अशा प्रकारचे जे ते गोळे आहेत कणकेचे ते डायरेक्टली अंगारांमध्ये भाजणं असं एक प्रकरण राहतं. तर ते डायरेक्ट नुसत्याच अंगारावरती भाजले गेल्यामुळे ते होती, पण आता त्याच्या जोडीला डाळ आणि अंगार कर्कटी म्हणून जे काही भावप्रकाश आलेले ती लघु असणारे अशा स्वरूपाची राहील. तसंच तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक केले तर ते गुरु असणारे अशा स्वरूपाचे राहतील. त्याचीच भावी केली तर ती हलकी राहील, त्याच्या कंपॅरेटिव्हली असणारे अशा स्वरूपाचे जे भ्राष्ट्र आणि अंगार विपाचित असणार अशा स्वरूपाचं प्रकरण आहे. त्या असं एकाच पदार्थापासून जर संस्कार भिन्न भिन्न झाले तर ते गुरुत्व लघुत्व वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाच्या गोष्टींमध्ये भिन्न भिन्न असणाऱ्या अशा स्वरूपाच्या होतात. म्हणून हा एक सूत्र याच्या अर्थाने महत्वाचं राहील की संस्काराचे गुणधर्म काय असणार अशा स्वरूपाचं.
वर्णन करायला उपयोगी पडेल. अनयाच्या कल्पनया सर्व मुह्यम कुकुबाष्पस्वेद इथं तो आलाय. क्षारपाक आहे ते अन्य. क्षारपाक म्हणजे काय असं तुम्हाला वेगळा असणार अशा स्वरूपाचा राहील. कर्परो ज्वाला संतप्त कपाल हा अग्नीवरती तापवलेला कपाल. भ्राष्ट्रम प्रसिद्ध. कंदू अंगार तप्ता भित्ती. तर तंदूर रोटी जी बनते ती कंदू मध्ये बनते आणि मग तिथे ती भिंत तापते असणार. अंगार स्वरूप येणे आणि शेवटचं साक्षात निखाऱ्यावरतीच भाज असणार अशा स्वरूपाचं असे. एकयोनीन लघुन विद्या तपूपान उत्तरोत्तरम. तेव्हा हे कृतान्न वर्गाचे म्हणून गुणधर्म सांगितले स्वरूपाचे. तर ठीक आहे. शेवटची 5 मिनिटं आहेत. या कोणाला शंका असतील तर विचारायला काही हरकत नाही असणार किंवा माईक नसेल तर टाईप केलं तरी चालेल असणार अशा स्वरूपाचं. आणि मी परवा बोलणं झालं तसं आधी शंका बोलेन आणि मग त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न. कोणाला शंका असतील तर विचारायला हरकत नाही. हॅलो हॅलो हॅलो. हा हा बोल. हा बोल. सत्तूच्या बाबतीत सत्तवाह कंठामय नेत्रामयादी नाशनाः लघवा. त्या बाबतीत नेत्रचिकित्सेमध्ये ते सत्तूपिंडी किंवा काही देवाचे सत्तू वगैरे जे आले नेमकं सत्तूची कल्पना कशी तयार केली जाते? प्रश्नही नीट नाही कळला. सत्तू कल्पना कशी तयार केली जाते असा एक मुळात मुद्दा असणार अशा स्वरूपाचा. आणि नेत्ररोग वगैरे त्याच्यामध्ये म्हणून सांगितलेली आहे तर ती कशा पद्धतीने वापरायची असा दुसरा मुद्दा ना. हा बरोबर बरोबर. नाही खरं म्हणजे मला याची उत्तरं चांगली नाही माहिती असणार अशा स्वरूपाची. एक यवसक्तू हा त्यामध्ये जास्त वापरात असणारा प्रकार आहे. आणि एक व्यवहारता महाराष्ट्रात आता जे वापरतात ते एक गहू आणि डाळ किंवा फुटाण असं भाजून त्याचं पीठ करतात आणि त्यालाही सातूचं पीठ अशा स्वरूपाचं म्हणतात. तर त्याला एक सातू म्हणण्याची प्रथा असणार अशा स्वरूपाची आहे. पण ते खरं तर अपेक्षित आहे किंवा सगळ्याला या प्रकाराने सत्तू म्हणतात का असा एक मुद्दा आहे. यवसक्तू हे त्या मानाने जास्त प्रचारात असणार अशा स्वरूपाचा भाग आहे. आणि मग ते पिंडी वगैरे असणार अशा स्वरूपाचं वर्णन केलंय नेत्र रोगाच्या साठी म्हणून. वर्ण ठेवायला का असणार अशा स्वरूपाचा वापर होत असावा असं वाटतं आता तरी. नेत्ररोग आणि कर्णामय हे कंठामय असणार अशा स्वरूपाचं म्हणून वर्णन येतं. तर त्यातनं काहीतरी ते वापरायचं असं एकंदर आश्चर्याची शक्यता आहे. पण नाही माहिती. आणखीन कोणाला काही याच्याविषयी माहिती असलं तर सांगा असणार अशा स्वरूपाचं. Various gunas of Mausarasa have been mentioned. So when do we consider it as a hetu for व्याधी निर्मिती? मांसरस हा व्याधी निर्मितीला कारण कधी होईल? त्याचे मांसरसाचे गुणधर्म दिले आहेत तर ते वाईटने दिलेलं. तो प्रीणन द्रुवण वृष्ट असं सगळे त्याचे गुणधर्म चांगले असणारे अशा स्वरूपात समजून दिलेले आहे. तर फक्त इश्यू एवढाच राहील की कुठल्या प्राण्याचं मांस घेतलेलं आहे आणि त्याचा मांसरस आहे त्याचे जे काही मूळ गुणधर्म असतील ते आताच चिकन आहे. चिकन सूप जर घेतलं गेलं तर ते ब्रॉयलर चिकन म्हणून जे काय प्रकरण राहील ते घोळाचं आहे आता. किंवा डुकराच्या मांसाचं काहीतरी केलेलं असणार असेल
तर त्याचे जे मूळ गुणधर्म असतील ते तुम्हाला लक्षात घ्यायला लागतील आणि मग तो मांसरस त्रासदायक होईल. पण शेळीच्या मांसाचा मांसरस जर लक्षात घेतला, मांसम आजम अदोषलम असणारा शरीर धातू सामान्यात अनभिष्यंती ब्रूहणम असं शेळीच्या मांसाच्या संदर्भात वर्णन दिलेलं आहे. तर त्या मांसरसाने काही त्रास होईल असं नाही दिसत आहे असणार अशा स्वरूपाचं. आता जे सांगितलं जातं मांसरस म्हणून ते अजासरस हाच प्रामुख्याने सांगितला जातो आणि तो तापदायक नाहीये. पण उद्या दुसऱ्या कुठल्या तरी गुरु वगैरे असणार अशा स्वरूपाचं मांस घेतलं तर ते त्रासदायक होईल आणि मग त्याचा कदाचित हेतू म्हणून वेगळा विचार करायला लागेल. पण मी जे ऐकलं होतं त्याच्यामध्ये डुक्करं हार्मोन्स देऊन इतकी पोचतात वजन वाढवायचं म्हणून की जेव्हा ते पीकला पोचतात तेव्हा त्यांना मारण्याची पण गरज पडत नाही. हार्ट अटॅक डुक्करं मरतात. ते चालता चालता लोळतात आणि मरतात. त्यांना मारण्याची गरजच पडत नाही असं ऐकलं. तर हे जर खरं असेल प्रकरण तर ते खाऊन तशा प्रकारच्या डुकराचा मांस किंवा मांसारस खाऊन हार्ट अटॅक येणं सहज शक्य असणार अशा स्वरूपाचं. तर हा वेगळा मुद्दा तिथं त्याला नक्की आपल्याला असं म्हणायला लागेल की कारणत्व आहे. जरी मांस खात असले मांसरस घेत असले तरी सुद्धा. तेव्हा ते कुठल्या प्राण्याचं आहे आणि कशा पद्धतीने प्रोसेस झालेला आहे प्राणी असं लक्षात आलं तर कदाचित त्याचं उत्तर चांगलं मिळेल अशा स्वरूपाचं. पण नाही तर शेळीच्या मांसरस हा पथ्याचा अशाच स्वरूपाचा धरायला काही हरकत नाही. आणखीन कोणाच्या काही शंका आहे? बरं, आवाजाची क्लॅरिटी चांगली आहे ना मला वाटतं. मी आता अहमदाबादमधनं बोलतोय असणार अशा स्वरूपाचं. आपल्याकडनं तरी यस असं आलंच आहे. चांगला आहे. बरं, त्यामुळे ठीक आहे. म्हणजे मी इथेही असलो तरी याला काही फार अडचणीचा मुद्दा येणार नाही. लॅपटॉप जर बरोबर असेल आणि त्याला ब्रॉडबँड कनेक्शन मिळालं तरी कुठूनही होईल असं एकंदर आता दिसतंय असणार.